देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमची युती भावनिक असल्याचं म्हटलंय। त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती राजकीय असल्याचं वक्तव्य केलं। याच वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात। महाभारतातले काही दाखले देवेंद्र फडणवीसांनी कालच्या आपल्या भाषणामध्ये दिले। काल ते भिवंडीमध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते या सर्वांना संबोधित करत होते। काल त्यांच्या अर्ध्या तासापेक्षा अधिकच्या भाषणात आपल्या पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांच्या मनातल्या अनेक प्रश्नांना फडणवीसांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याचं सार हे नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेत आणण्याचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे तुम्ही गोष्टी समजून घ्या असं सुद्धा एक प्रकारे सांगण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न पाहायला मिळाला। तर कालच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रामुख्याने भाष्य केलं ते आपण पाहूया। कृष्ण एवढे हुशार होते, कृष्णाने काय केलं? कृष्णाने त्यांनी अश्वत्थामा गेला नरोवा कुंज हे म्हणताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढंच ऐकू आलं, पुढचं काही ऐकू आलं नाही। त्यामुळे महाभारताने सांगितलंय आपल्याला हा धर्म नाही आहे, ही कूटनीती। जेव्हा जेव्हा बैमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल। असं आहे की आपल्याला परित्राणाय साधूनाम लक्षात आहे, पण विनाशायाची दुष्कृता हे देखील आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल। जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनामध्ये अमृतही निघालं आणि विषही निघालं, पण अमृताचा असर कधी होणार होता? हलाहल पचवलं तरच अमृत मिळणार होतं। आणि म्हणून शिवशंकरांनी ते हलाहल त्या ठिकाणी पचवलं आणि म्हणून देवांना अमृत मिळालं। आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जे निर्णय करतोय आपल्याला हलाहल पचवायचं नाही आहे, विष पचवायचं नाही आहे, पण महाविजयाकरता एक कडू औषध जरी घ्यायची आपल्याला आवश्यकता पडली तरी ते घेण्याची तयारी आपल्याला दाखवायची आहे। शिवसेनेशी जी आमची युती झाली, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची जी आमची युती झाली आहे ती आमची इमोशनली 25 वर्षाची आमची मैत्री आहे। भाजप आणि सेना ठीक आहे, वादळं आले असतील, व्यक्तींचं काही झालं असेल, पण आम्ही एका विचाराने समोर आलेले लोक आहोत। त्यामुळे ही आमची इमोशनल मैत्री आहे आणि राष्ट्रवादीशी आम्ही काल परवा जी युती केली ती आमची पॉलिटिकल मैत्री, आमची राजकीय मैत्री। कदाचित पुढच्या 10-15 वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल। छत्रपतींनी अफजल खानाला भेटायचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक असं म्हणाले की महाराज या अफजल खानाने येताना इतके मंदिरं तोडले आहेत, धर्माचा नाश केलाय आणि त्याला तुम्ही भेटायला जाता। पण छत्रपतींच्या डोक्यात हे पक्क होतं की नेमकं काय करायचं आणि त्यामुळे महाराजांनी ती दूरदृष्टी ठेवली आणि अफजल खानाला त्या ठिकाणी संपवलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन केलं। पण त्यावेळी मावळ्यांच्या मनामध्ये कुठेही शंका नव्हती की महाराज अफजल खानाला का भेटायला चालले आहेत। याचं कारण असं होतं की संयम आणि विश्वास होता। आणि या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस काल जे बोलले त्या सगळ्याविषयी अधिक संवाद साधण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, देवेंद्र फडणवीसांना उत्तर देणं आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना भाग होतं की भाजप इतक्या विचित्र युती नेमक्या का करते वेगवेगळ्या लोकांसमोर सोबत, आणि त्यामुळे खरं तर जी एक अस्वस्थता भाजपत निर्माण झाली आहे ती शांत करण्याचा एक प्रयत्न त्यांच्या भाषणातनं कालचा पाहायला मिळाला। खूप सारे पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ देत त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला की आपलं ध्येय काय, आपलं लक्ष्य नेमकं काय आहे। कालच्या त्यांच्या सगळ्या भाषणाचं सार काढायचं झालं तर ते सार कसं काढता येईल आणि काय काढता येईल?
ज्ञानदा कोणे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती नो नाय नेव्हर म्हणणारे देवेंद्र फडणवीस, नंतर राजकीय तडजोडीमुळे उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस, ही आत्ताची महाराष्ट्राची राजकीय स्थिती आहे. परंतु महाराष्ट्राची आत्ताची सर्वात मोठी अडचण अशी आहे की जे सरकार बहुमतामध्ये होतं त्या सरकारला श्री अजित पवार यांच्या माध्यमातून जो नवी साथी मिळालेला आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये पण खूप सारे प्रश्न आहेत. कारण खुद्द देवेंद्र फडणवीसच याच्या आधीच्या एका सभेमध्ये असं म्हटले होते भारतीय जनता पार्टीच्याच की काही गोष्टी केंद्रातनं आल्या त्या आपल्याला कराव्या लागतील. कालच्या भाषणाचा सार असा आहे की जे महाराष्ट्रातल्या संभावित मतदारांच्या मनामध्ये जे अनेक प्रश्न पडलेले आहेत की ज्यांनी कोणी एकेकाळी एक राजकीय पक्ष जो पार्टी विथ डिफरन्स म्हणत होता त्या पक्षानं ज्या पद्धतीनं इतर पक्ष तोडले फोडले आणि महाराष्ट्रात नव्यानं सत्ता स्थापन केली, तर एक तर मुळातच भारतीय जनता पार्टीच्या खासदार आमदारांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत. हे का घडलं की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याची गरज नव्हती त्यांना घेतलं, तर त्याचं त्यांनी सार असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जर आपण असं नसतं केलं तर जे त्यांनी सांगितलं नाही ते असं की 48 लोकसभा मतदारसंघ आपल्याला जिंकायचे, ज्या योगे आपण 2024ला नरेंद्र मोदी यांना सत्तेवरती पुन्हा आणू शकू. पण खरा काल त्यांनी प्रयत्न केला आहे तो महाराष्ट्राच्या मनामध्ये जे असंख्य प्रश्न आहेत की एक प्रकारे कारण ते या प्रश्नाचा उल्लेख करतच ते स्वतःच असं म्हणाले की राजकारणामध्ये काही अनैतिक गोष्टी कराव्या लागतात आणि काही अनैतिक गोष्टी आम्ही करत आहोत याबद्दल आम्हालाही प्रश्न विचारले जात आहेत. तर त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की पॉलिटिक्समध्ये जर रिलेव्हन्स हवा असेल तर तुम्हाला काही अनैतिक गोष्टी कराव्या लागतील. याचा अर्थ असा की मला स्पष्टपणे दिसतं आहे की संभावित प्रचाराची जी बूज असणार आहे भारतीय जनता पार्टीची ती अशी असेल की श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 2019 साली अनैतिक गोष्ट केली त्या अनैतिक गोष्टीला टाळण्यासाठी म्हणून आम्ही आता जी गोष्ट केलेली आहे ती कूटनीतीच्या नैतिकतेमध्ये बरोबर बसते आणि म्हणून त्यांना ऐतिहासिक संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांचे द्यावे लागले, त्यांना मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक संदर्भ द्यावे लागले आणि त्यांनी आपल्या पूर्ण भाषणाची 3 पद्धतीनं मांडणी केली होती नांदना. पहिली मांडणी होती ती पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ देणं, दुसरी मांडणी होती ती उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राजकीय विश्वासघाताची आणि तिसरी मांडणी होती ती नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवरती आणण्यासाठी हे का करणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा असं बघितलं की देवेंद्र फडणवीस हे समोर ठेवलेले पॉइंटर्स बघून त्याप्रमाणे बोलत होते. एकदा ते चुकले पण म्हणजे जरासंधाचा आणि दुर्योधनाचा त्यांनी सरमिसळ केली, नंतर त्यांच्या लक्षात आलं म्हणजे ही आता पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काल त्यांनी पहिल्यांदा केलाय. तो प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनामध्ये जे काही संभावित प्रश्न आहेत त्याला नैतिकतेच्या चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टी आणि हे सांगितलं जात आहे की याची सुरुवात आमच्यापासून झालेली नाहीये, याची सुरुवात श्री उद्धव ठाकरे यांच्यापासून झाली ज्या वेळेला त्यांनी आमच्याबरोबर जे मॅन्डेट आम्हाला मिळालेलं होतं त्याला अव्हेरलं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेले. खरं म्हणजे अजूनही कारण ते म्हणाले की मी पूर्ण बोललेलो नाही, हे जरी खरं असलं की काल त्यांनी एक विशिष्ट अशी मांडणी केली, कुठलीही सार्वत्रिक निवडणूक झालेली नाही, जे काही सर्वे येत आहेत ते काही फार सत्ताधाऱ्यांना अनुकूल आहेत असं दिसत नाही आणि ही गोष्ट त्यांच्या मनात असावी की टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यावीच लागणार आहेत. मीच स्वतः श्री शेलार यांना हा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राची जनता तुम्हाला विचारणार आहे की ज्या पद्धतीनं हे सगळं अनैतिक नैतिक राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. तर मला असं दिसतं आहे की त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीला हा मेसेज दिलाय की हे करायचं असेल तर नरेंद्र मोदी यांना जिंकवण्यासाठी करायचं आणि ते तुम्ही लोकांमध्ये जाऊन सांगा. राहुल, एक छोटा प्रश्न विचारते, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. त्यांनी एका मोठ्या विधानाचा उल्लेख केला की एकनाथ शिंदेंसोबतची आपली युती ही भावनिक युती आहे, तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांसोबतची युती राजकीय युती आहे. या भावनिक आणि राजकीय युतीचा नेमका अर्थ काय? ती एक स्लाइट लाईन शिंदे गट आणि अजित पवार गटामधली त्यांनी अधोरेखित कशी केली आहे हे वक्तव्य करून? एकनाथ शिंदे बरोबरची सलगी, कारण एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, त्यांना माहिती नसताना अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. म्हणजे त्यांना अजित पवार हे आपल्या सरकारमध्ये सहभागी होतील हे माहिती होतं, पण इतक्या संख्येनं सहभागी होतील असं काही माहिती नव्हतं. आणि त्यांचा जो जुना मित्र आहे जो एक वैचारिक भूमिका घेतलेली होती ना तुम्ही हिंदुत्ववादी वगैरे, तर हिंदुत्ववादी भूमिकेला अनुसरून आपल्याला सर्वात जवळचा मित्र कोण आहे तर श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. पण राजकीय तडजोड ही आहे की जी तडजोड आपण नरेंद्र मोदी यांना जिंकण्यासाठी केलेली आहे असं सरळ सांगण्याचा हा प्रयत्न. आणि पुढे ते असंही म्हणाले की जर ही मैत्री कायम राहिली तर ही आपल्या ह्या तिघांची मैत्री ही भावनिक सुद्धा होऊ शकते. राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.